आणि महायुतीमध्ये हे सर्व सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा ठरलेलं नाहीये आणि याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन सहभागी होणार का याबाबत अजूनही निर्णय झालेला नाहीये। 2 दिवसांमध्ये वंचितकडून पुन्हा एकदा जागा वाटपाच्या संदर्भातला नवा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला जाईल, त्यानंतर वंचितच्या समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येते। आघाडीच्या बैठकीला आज फोर सीझन हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्यासोबत मी आणि आमचे आणखी 2 सहकारी असे उपस्थित होतो। आज या बैठकीमध्ये जे गेल्या वेळेपासून काही मुद्दे अचर्चित राहिलेले आहेत ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या मुद्द्यांवर आजच्याही बैठकीमध्ये कुठलीही चर्चा होऊ शकलेली नाहीये। जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे या बाबतीत कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली नाही। मागच्या वेळेला आम्ही दिलेल्या अजेंडापैकी एक महत्वाचा अजेंडा होता की आपण 15 ओबीसी उमेदवार 48 पैकी दिले पाहिजेत। ओबीसी समाजाचं जे सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण झालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देशाच्या हितासाठी 15 उमेदवार हे ओबीसी असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती। तर वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का, तो कसा होणार यावर 2 दिवसांनी जेव्हा प्रकाश आंबेडकर नवा प्रस्ताव देतील तेव्हा जागा वाटपाची गाडी पुढे सरकू शकेल। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोडं अडलंय का या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरे यांच्याकडनं यासाठी मोठे प्रयत्न केले गेले, मात्र वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये येणार असेल तर जागा वाटप कसं असणार याबाबत कायमच चर्चा रंगत होत्या। त्यातच वंचित बहुजन आघाडीनं सुरुवातीला आपण 27 जागा लढणार असल्याचं म्हटल्यानंतर खळबळ उडाली होती आणि यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचा आणखी एक प्रस्ताव असा आहे की ज्या जागा दिल्या जातील त्यामध्ये किमान 15 उमेदवार ओबीसी असावेत आणि याशिवाय वंचित बहुजन आघाडी आता आणखी एक नवा प्रस्ताव देणार आहे 2 दिवसांनी। त्यामुळे हा प्रस्ताव मान्य होतो का आणि त्या प्रस्तावानंतर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होतो का यावरच महाविकास आघाडीचं जागा वाटप पुढे जाईल। यानंतर आणखीन माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, कविता पाहता आपण वंचितला जर महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर जागांचा तिढा जो आहे तो सुटला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तोच तिढा सोडवण्यासाठी आज वंचितच्या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि वंचितचे स्वतः प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडली। 3 तासाहून अधिक काळ ही बैठक सुरू होती, मात्र आजही यावरती जो आहे तो तोडगा निघालेला नाही, तर कुठेतरी भिजत घोंगडं पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। अजूनही जागांवरती जे आहे तो अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा 2 दिवसांनी मीटिंग येणार आहे। 2 दिवसांमध्ये तुमचा काय प्रस्ताव आहे फायनल तो आम्हाला सांगावा अशा प्रकारचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे वंचित आता 2 दिवसांमध्ये जे आहे ते कार्यकारिणीमध्ये चर्चा करेल आणि त्यानंतर आजच्या बैठकीत जे काही चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव जो आहे तो महाविकास आघाडीला दिला जाईल। साधारणतः 9 तारखेला पुन्हा एकदा जे आहे ती वंचित आणि महाविकास आघाडी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची जी आहे ती बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे। मात्र आज कुठेतरी निर्णय फायनल होईल असं वाटलं होतं, मात्र त्यावर सुद्धा आतापर्यंत झालेलं नाही, कारण अनेक जागांचा गोंधळ आहे तो अजून झालेला नाही। त्यामुळे आता वंचितचा नवीन प्रस्ताव काय येणार आणि त्यावर महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं ठरणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।